जल, जंगल और जमीन के अधिकारों की रक्षा की मांग को लेकर भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी, CPIM की ओर से पालघर जिले में एक विशाल पैदल मोर्चे का आयोजन किया गया। इस ऐतिहासिक मोर्चे में 50,000 से अधिक लोगों की भारी भीड़ उमड़ी, जिससे पूरा इलाका जनसैलाब में बदल गया। इस पैदल मोर्चे में आदिवासी, किसान, मजदूर, महिला संगठन, युवा और सामाजिक कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए वनाधिकार कानून का सख्ती से पालन, आदिवासियों की जमीन पर हो रहे अतिक्रमण को रोकने, सिंचाई और पीने के पानी की स्थायी व्यवस्था तथा जंगल पर स्थानीय समुदायों के अधिकार सुनिश्चित करने की मांग की। मोर्चा अनुशासित और शांतिपूर्ण तरीके से निकाला गया। लाल झंडों और बैनरों के साथ हजारों लोग कई किलोमीटर पैदल चलकर प्रशासन तक अपनी आवाज़ पहुंचाने निकले। CPI-M नेताओं ने सभा को संबोधित करते हुए कहा कि जल जंगल जमीन आदिवासियों और किसानों के जीवन का आधार है और इनके अधिकारों से किसी भी तरह का समझौता बर्दाश्त नहीं किया जाएगा। नेताओं ने यह भी आरोप लगाया कि कॉरपोरेट हितों के लिए आदिवासियों की जमीन छीनी जा रही है और वन कानूनों का उल्लंघन हो रहा है। उन्होंने चेतावनी दी कि यदि सरकार ने मांगों पर जल्द कार्रवाई नहीं की तो आंदोलन को और तेज किया जाएगा। इस भव्य पैदल मोर्चे ने साफ कर दिया कि पालघर के लोग अपने हक और अधिकारों के लिए एकजुट हैं और ज़रूरत पड़ी तो बड़ा संघर्ष करने के लिए तैयार हैं। निवेदन एक महिनाभरापूर्वी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने नियोजन केलं होतं। त्या अनुषंगाने कालच्या दिवशी हा पायी मोर्चा हा जवळजवळ 12 मागण्या घेऊन हा पायी मोर्चा चारोटीपासून सुरू झाला। चारोटीला जेव्हा सुरुवात झाली ह्या मोर्चाची तेव्हा या पायी मोर्चामध्ये साधारणतः 40 ते 45,000 हे लोक कामगार आणि शेतकरी त्या ठिकाणी एकत्र आले होते। काल जवळजवळ मनोरपर्यंत आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक 5,000ची वाढ झाली आणि मनोरला एक मैदान आहे, त्या मैदानावर आम्ही आलो। त्या ठिकाणी 50,000 लोकांचे सर्व एकत्र जमले होते। त्या ठिकाणी आम्ही काल मुक्काम केला आणि सकाळी 10:30 वाजता पुन्हा या पायी मोर्चाला मनोरपासून सुरुवात केली। जवळजवळ 6 वाजता आम्ही या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकला। 25 किलोमीटरचं अंतर हे आज आम्ही कापलं। आता इथे पोहोचल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथे बॅरिकेड वगैरे लावून थांबवलं होतं, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शांततेच्या मार्गाने आलेलो आहोत आणि खरं म्हणजे आम्ही शांततेचे पाठीराखीसुद्धा आहोत। चारोटीपासून पालघरपर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला तसं खरं सांगायला गेलं तर खूप सहकार्य केलं, परंतु इथे आल्यानंतर त्यांनी बॅरिकेड लावले हे काही योग्य नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला या गेटपर्यंत येऊ दिलेलं आहे। परंतु आमची अशी अपेक्षा होती की आता जवळपास हे 50 ते 55,000च्या वरती हा शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आमची अपेक्षा होती की या कलेक्टर कार्यालयाच्या आवारामध्ये सर्वांना तिथे बसवून, कारण लाईटची वगैरे सोय आहे, परंतु पोलिसांनी आम्हाला या गेटवर थांबवलेलं आहे। काही हरकत नाही, आम्ही सर्व शेतकरी आहोत, त्यामुळे रस्त्यावर यांनी कुठे आपण झोपू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण नाही। परंतु ज्या काही मागण्या आहेत, आता इथे मोर्चा पोचल्यानंतर आम्हाला कलेक्टर मॅडमकडून एक निरोप आला की आपण चर्चेला यावं, परंतु आता आमचं शिष्टमंडळ हे चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहे। पूर्ण दिवसभर पायी चालून थकलेलो आहोत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आज चर्चा करणार नाही। आज आम्ही या ठिकाणी थोडेसे जेवण वगैरे करून आम्ही थोडी विश्रांती घेऊया आणि उद्या सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही शिष्टमंडळ म्हणून प्रशासनाशी चर्चा करूया। 12 मागण्या आहेत, त्याच्यावरती बरेचशा जमिनीचे मुद्दे आहेत। स्मार्ट मीटर आहे, मनरेगाची 200 दिवस काम दिलं पाहिजे, पेशा भरती झाली पाहिजे, त्याच्याच जोडीने या पालघर जिल्ह्यामध्ये राहणारा आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, OBC, दलित, जो कोणी असेल, ज्याच्या ज्या समाजाचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनवर त्यांना सरकारी सेवेमध्ये त्यांनी रुजू केलं पाहिजे। त्याचप्रमाणे वाढवण बंदर हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर या ठिकाणी होऊ घातले, त्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु जरी आज सुद्धा पालघरच्या प्रत्येक नागरिकाने, पालघरच्या भूमिपुत्राने जर ही भूमिका घेतली हे वाढवण बंदर आम्ही थांबवू शकतो तर ते थांबवू शकतो, परंतु त्या हिशोबाने त्या पद्धतीने पालघर जिल्ह्यातला भूमिपुत्र हा रस्त्यावर उतरला पाहिजे। त्याचप्रमाणे अनेक मुद्दे आम्ही घेऊन आलेलो आहोत। उद्या चर्चा होईल, समाधानकारक चर्चा झाली तर ठीक आहे, आंदोलनाला स्थगिती दिली जाईल किंवा आम्ही थांबू, अन्यथा हे आंदोलन पुढे चालू राहील, शांततेच्या मार्गाने हे चालू राहील। थँक्यू।